नमस्कार मंडळी, सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे, सिम्पली मराठी या आपल्या चॅनलवरती मी नेहमी घर आणि किचन रिलेटेड काही किचन टिप्स, हॅक्स वगैरे घेऊन येत असते, जी आपली रोजची अवघड कामे सहज सोपी करण्यात खूप मदत करतात. तर आजच्या या व्हिडिओतसुद्धा अशाच उपयुक्त क्लिनिंग टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. रिसेंटलीच इंटरनेटवरती काही माहिती सर्च करत असताना मला एका स्प्रेविषयी कळालं. बऱ्याच वेळ मी याच्याविषयी ऐकलं होतं, पाहिलंही होतं आणि ठरवलं की खरंच हा स्प्रे इतका काम करतो का हे चेकही करावं. आणि त्यासाठी लगेच हा स्प्रे मी ऑर्डर केला ॲमेझॉनवरून. आणि सगळ्यात भारी काम काय माहिती आहे का, हा स्प्रे आपल्याला मिळतो फक्त 100 रुपयाला. मग काय, लगेच ऑर्डरही केला आणि या बॉटलच्या मागे लिहिलेल्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे याचा वापरही मी आपल्या घरामध्ये चालू केला. सगळ्यात आधी या स्प्रेचा वापर मी केला आपल्या किचनमध्ये. सगळ्यात जास्त तेलकट चिकट डाग आपल्या किचनच्या कॅबिनेट असतात त्यावरती पडतात आणि हे स्वच्छ करणं किती अवघड असतं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे माझ्या अगदी गॅस स्टोवच्या वरती असलेलं किचन कॅबिनेट, जे एखाद्या पदार्थाला तडका देताना, स्वयंपाक वगैरे करत असताना अगदीच तेलकट चिकट झालं होतं. तर हेच कॅबिनेट या मायटी इन वन या स्प्रेनी मी क्लीन करून पाहिलं. तर सगळ्यात आधी हा थोडासा स्प्रे या तेलकट चिकट झालेल्या भागांवरती मी स्प्रे केला. अगदी 5 मिनटं हा स्प्रे मी असाच ठेवला. तर हा स्प्रे केल्यानंतर लगेचच याचा जो तेलकट भाग आहे तो अगदी बोट फिरवलं की निघू लागला होता. परंतु 5 मिनटं मी हे असंच ठेवलं आणि त्यानंतर एका सॉफ्ट स्क्रबरने हे डाग मी हलक्या हाताने घासून पाहिले. तर इथे तुम्ही स्वतः पाहू शकता, अगदी एकदाच रब केल्यानंतर हे अगदी तेलकट चिकट असे डाग अगदी सहज निघू लागले आहेत. आणि सगळ्यात शेवटी एका ओल्या कपड्याने हे डाग मी सगळे पुसून घेतले. तर रिझल्ट तर कमालीचाच इथे दिसतोय. किती तेलकट चिकट झालेलं हे किचन कॅबिनेट अगदी छान पांढरशुभ्र चमकू लागलंय. तर हा व्हिडिओ पुढे नेण्याआधी मला तुम्हाला सांगायचं आहे की हा कुठलाही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे. या ब्रँडचं इथे मी प्रमोशन वगैरे करत नाही. पर्सनली माझ्या घरासाठीच हा स्प्रे मी मागवलेला आहे आणि आज तुमच्या समोरच आज आपण तो वापरूनही पाहत आहोत. तर या स्प्रेवरती मेन्शन केल्याप्रमाणे भिंती स्वच्छ होत आहेत का हे मी पाहिलं. तर माझ्या किचनमध्ये असलेली भिंत, ज्यावरती अगदीच तेलकट काळपट असे डाग होते, त्याचप्रमाणे बेडरूममध्ये एक भिंत होती जी पडद्यामुळे खूप काळपट झाली होती. तर या भिंतींवरती मी हा स्प्रे करून पाहिला. अगदी काही सेकंदात लगेच एका पांढऱ्या पेपरने ही भिंत मी स्वच्छही करून पाहिली. तर इथे रिझल्ट तुम्ही स्वतः पाहताय. अगदी काही सेकंदातच जेवढे काही काळपट डाग या भिंतींवरती होते लगेचच स्वच्छ झालेले आहे. अशाच प्रकारे घरात जर लहान मुलं असतील तर बऱ्याच वेळ मुलं भिंतींवरती पेनाने, पेन्सिलने, मार्करने वगैरे लिहितात. तर असे भिंतींवरचे पेन्सिल, पेनाचे, मार्करचे डागसुद्धा याने निघतात का हे पाहण्यासाठी मी स्वतःच भिंतींवरती पेन्सिलने काही लिहिलं आणि यावरती हा स्प्रे मी थोडा वेळ स्प्रे केला. 1-2 मिनिट हा स्प्रे असाच ठेवला आणि यानंतर एका स्वच्छ कपड्याने हे पुसूनही पाहिलं. तर काही सेकंदातच तुम्ही इथे पाहताय, अगदी एक ओलसर कपडा मी यावरती फिरवला तर लगेचच पेन्सिलचे जेवढे काही डाग होते ते सहज या भिंतींवरतून निघतही होते. तर आपल्या घरातील भिंतींवरती असलेले वेगवेगळ्या प्रकारचे डाग स्वच्छ करण्यासाठी हा स्प्रे खूपच कमालीचा ठरला. आपल्या किचनमध्ये असलेली बरीचशी अशी जुनी भांडी, शक्यतो स्टेनलेस स्टीलची भांडी, जी काही वर्षातच वापरल्यानंतर यावरती असे जळाल्याचे डाग आपल्याला दिसू लागतात. भांडी ही जुनाट झाली की ती काळपटही दिसू लागतात. तर माझ्याकडे सुद्धा असंच एक भांडं होतं ज्यावरती बरेच करपल्याचे, जळाल्याचे डाग होते. त्यामुळे भांडं हे अगदी काळं झालं होतं. तर त्यावरती हा स्प्रे मी करून पाहिला. स्प्रे 15 मिनटं असाच या भांड्यावरती ठेवला. 15 मिनटानंतर एकदा हिरव्या घासणीने हे भांडं मी घासून घेतलं. एकदाच काही यावरचे डाग स्वच्छ झाले नाहीत तर पुन्हा एकदा हा स्प्रे मी केला. 15 मिनटं हे भांडं असंच ठेवलं. 15 मिनटानंतर पुन्हा हिरव्या घासणीने हे घासून पाहिलं. हे भांडं अगदी बरेच वर्ष जुनं असल्यामुळे यावरचे जे जुनाट करपल्याचे डाग आहेत ते स्वच्छ करायला थोडासा वेळ नक्कीच लागला. परंतु तुम्ही पाहू शकता यावरचे सगळे डाग हे अगदी छान स्वच्छ झालेले आहेत. हे भांडं आतून आपण स्वच्छ केलं नव्हतं त्यामुळे ते आहे तसं काळपट आहे, परंतु बाहेरून तुम्ही पाहू शकता या स्प्रेच्या वापरामुळे ते छान नव्यासारखं चमकू लागलेलं आहे. तर आपल्या घरातील स्विच बोर्ड सतत हात लागल्यामुळे काळपट चिकट होतात आणि पांढरट असल्यामुळे हे डागसुद्धा अगदी सहज दिसतात. तर यावरचे हे डाग स्वच्छ करण्यासाठी या स्प्रेचा वापर मी करून पाहिला. तर कुठलाही स्प्रे कधीही कुठल्या स्विच बोर्डवरती डायरेक्टली स्प्रे करायचा नाही. एखाद्या सॉफ्ट कपड्यावरती किंवा एखाद्या
पेपरवरती हा स्प्रे आपल्याला घ्यायचा आहे आणि यानंतर हे बटन स्विच बोर्ड्स आपल्याला स्वच्छ करायचे. तर इथे तुम्ही पाहता या पेपरवरती हा स्प्रे मी थोडासा स्प्रे केला आणि यानंतर हे सगळे स्विच बटन्स मी या स्प्रेनी स्वच्छ करून घेतले. तर या स्प्रेच्या वापरामुळे स्विच बोर्ड तर स्वच्छ झालेच, त्याचबरोबर आपल्या घरातील फर्निचर, कुठल्या प्लास्टिकच्या वस्तूंवरती सुद्धा जर डाग असतील तर तेही सहज स्वच्छ होतात. बऱ्याचशा घरांची जी गॅलरी असतात त्यांना असे सफेद मेटलचे दरवाजे लागलेले असतात. बरेचसे सेफ्टी डोअर सुद्धा असतात जे सफेद कलरच्या कोटिंगने तयार केलेले असतात. आता हे सफेद असल्यामुळे यावरती असलेले डाग हे खूप सहज दिसू लागतात. तर माझ्या घराला सुद्धा असाच एक मेटलचा दरवाजा आहे जो सुद्धा सफेद आहे. त्यावरती अगदीच काळपट असे डाग पडले होते. मी तर विचार करत होते की हा जर स्वच्छ झाला नाही तर याला पुन्हा एकदा कलर द्यावा लागतो की काय, असा विचार करत असतानाच या स्प्रेचा वापर सुद्धा या दरवाजांवरती मी करून पाहिला. तर हा स्प्रे अगदी मिनिटभर दरवाजावरती स्प्रे केला आणि यानंतर एका ओलसर कपड्याने हा दरवाजा पुसून पाहिला. तर थोडंही न थांबता लगेचच एका ओलसर कपड्याने मी यावरचे डाग स्वच्छ केले. तर अगदी काही सेकंदातच खूप जुनाट काळपट असे डाग या मेटलच्या दरवाजावरचे सुद्धा अगदी सहज स्वच्छ झाले. ज्याचा फरक तुम्ही इथे स्वतः पाहताय. फक्त अर्धाच भाग मी या स्प्रेने क्लीन केलेला आहे, अर्धा आपण तसाच ठेवलेला आहे, जो आहे असा काळपट दिसतोय आणि जिथे आपण स्प्रे केला होता तो अगदी छान स्वच्छ झालेला आहे. तर अशा प्रकारे आपल्या घरातील बरेचसे असे मेटलचे डोअर, ग्रिल किंवा सेफ्टी डोअर्स असतात, हे स्वच्छ करण्यासाठी या स्प्रेचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता. अशाच प्रकारे या स्प्रेच्या वापरामुळे आपल्या घरातील बरीचशी विजेची उपकरणं जसं की फ्रीज, मायक्रोवेव्ह, मिक्सर ग्राइंडर, ज्युसर हे सुद्धा रोजच्या रोज वापरामुळे अगदी काळपट, चिकट होत असतात. तर हे स्वच्छ करण्यासाठी सुद्धा या स्प्रेचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता. तर अगदी उपयोगी असा स्प्रे तुम्हाला सुद्धा जर हवा असेल तर त्याची परचेस लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. वाटल्यास ती तुम्ही चेक करू शकता. तर मला तर हा स्प्रे घरासाठी खूपच उपयोगाचा वाटला. तर तुम्हाला या स्प्रेचा रिझल्ट कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आजचा हा व्हिडिओ, माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, हे अगदी फ्री आहे. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका.